लसावी बघूयात आपण. ल ल म्हणजे लघुत्तम. ठीक आहे. लघुत्तमलाच आपण लहानात लहान. ठीक आहे. लहानात लहान. सा म्हणजे सामायिक. ठीक आहे. किंवा सारखा आहे ना. त्यानंतर वि म्हणजे विभाज्य. हेच आपल्याला विभाज्य आहे. 9, 12 आणि 18 असे 3 संख्या घेतल्या समजा आपण. काय काय संख्या घेतल्या? हा थोडं सारखंच आहे. 9, 12 आणि 18. लसावीचा अर्थ आपल्याला कळाला आहे. ल म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानात लहान. सा म्हणजे सामायिक किंवा सारखा. वि म्हणजे विभाज्य. याच्यामध्ये काही करायचं नाही बघा लसावी काढत असताना. आता या ठिकाणी आपण शब्द जो घेतलेला आहे तो, तर या ठिकाणी आपल्याला कोणची पद्धत आहे? या ठिकाणी विभाज्य पद्धत. आता शब्दच काय आहे? लसावी. लघुत्तम सामायिक विभाज्य. आता विभाज्य म्हणजे काय बघून घ्या. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81. ओके. 12चा घेतलाय. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 पंचे 60, 12 7 72, 12 7 84, 12 8 12. ओके. पुढे जाऊयात 18ला. 18 1 18, 18 2 18, 3 54, 18 4 72, 18 पंचे 90, 18 7 18 7 18 8 18 9. ओके. इथपर्यंत आपण आलो. हे या संख्येकडे आपण बघितल्यानंतर आपल्याला सरळ दिसतंय की या ठिकाणी हा जो काही विभाज्य आहे, ह्या विभाज्याने म्हणजे 9 ही संख्या जी आहे, या 9 या संख्येने पुढील ज्या ज्या संख्येला भाग जात असेल तिच्या पटीतल्या ती त्या संख्येची विभाज्य संख्या आहे. ती त्या संख्येची विभाज्य संख्या आहे. या 9 ने 18ला, 12ला, 27ला या सगळ्या संख्येला भाग जाणार आहे. तर मग या ठिकाणी आपलं काय म्हणलेलं आहे? लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तमला म्हटलंय आपण लहानात लहान सामायिक सारखा विभाजक. आता याच्यात लहानात लहान सारखा विभाज्य कोणता दिसतोय? लहानात लहान सारखा. जे वरती पण पाहिजेत, याच्यातही पाहिजेत आणि याच्यातही पाहिजेत. बघा 12 म्हणलं इकडे कुठं, इकडे खाली नाहीये. 18 म्हणलं इकडे कुठं नाहीये. 27 म्हणलं याच्यात आहे तर याच्यात 27 नाहीये. म्हणून मग लहानात लहान इथे एक 36 आहे, इथे एक 36 आहे, इथे एक 36 आहे. म्हणून ही जी काही 36 आहे, 36 ही याची जी आहे काय आलेली आहे? लसावी बरोबर 36.